अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कागल नगरपालिकेच्या हद्दीतील खर्डेकर चौकात असलेल्या जुन्या रेकॉर्ड ऑफिसच्या मोकळ्या जागेवर गेल्या एका महिन्यापासून अनधिकृतपणे खोकी उभी करण्यात आली आहेत। या अतिक्रमणाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत तक्रार दाखल करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सदर खोकी कोणत्याही प्रकारची पूर्व परवानगी न घेता उभी करण्यात आली आहेत। या गंभीर प्रकाराबाबत कागल नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना वारंवार निवेदने आणि सूचना देऊनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। धक्कादायक बाब म्हणजे ही खोकी नक्की कोणाची आहेत आणि ती कोणी बसवली आहेत याबाबत मुख्याधिकारी यांना माहीत नसल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे। शिवसेनेचे कागल शहर प्रमुख अजित सदाशिव मोडेकर यांनी म्हटले आहे की जिल्हाधिकारी कार्यालयाने 9 मार्च 2020 रोजीच या जागेवर अतिक्रमण न करण्याबाबत अटी व शर्तीसह आदेश दिले होते। मात्र सध्याचे मुख्याधिकारी सत्ताधाऱ्यांच्या राजकीय दबावाखाली काम करत असून ते या प्रकरणी निष्क्रिय बसले आहेत। अनधिकृत खोके धारकांवर त्वरित गुन्हे दाखल करण्यात यावेत। कर्तव्यात कसूर करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई व्हावी। सदर मोकळी जागा कागल नगरपालिकेच्या शाळेच्या क्रीडांगणासाठी उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी निवेदनामध्ये केली आहे। या निवेदनावर शिवसेना उपजिल्हा प्रमुख संभाजी भोकरे, शहर प्रमुख अजित मोडेकर, युवा सेनेचे वैभव मोडेकर, मनसे शहर प्रमुख दीपक घाटके यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। प्रशासनाने यावर योग्य दखल न घेतल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना कागल नगरपालिकेच्या अंतर्गत होत असलेल्या अतिक्रमण खोक्यांच्या बाबत निवेदन देण्यात आलेलं आहे। सदरचे खोकी ही जुन्या शासकीय रेकॉर्ड ऑफिसच्या जाग्यावर मोकळ्या जागेमध्ये घालण्यात आलेले आहेत। सदरची खोकी ही कोणी घातले हे नगरपालिकेचे मुख्याधिकारी स्पष्ट करू शकलेले नाहीत। मुख्याधिकाऱ्यांच्या अधिकारात असताना ते काढू शकलेले नाहीत। मुख्याधिकारी हे कागल नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहेत। म्हणून आम्ही नाइलाजास्तव जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। आम्ही 3 दिवसाची वाट पाहू। जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य तो निर्णय घेतला तर ठीक आहे, नाही घेतल्यास आम्ही शिवसेनेच्या स्टाईलने प्रशासनाला उत्तर देऊ कागल नगरपालिकेत। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।